श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ योगायोग नाही. तुम्हाला आज स्वतः स्वामींनी इथे आणलं आहे. थांबा. हो, तुम्हीच. स्क्रीनकडे बघत आहात ना? स्क्रोल करत होता, पण अचानक थांबला. का? तुम्हाला वाटतं तुम्ही स्वतः थांबलात. नाही, आज तुम्हाला थांबवलं गेलं आहे. जर हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला असेल, जर तुम्ही हे शब्द ऐकत असाल, तर लक्षात ठेवा, ही केवळ डिजिटल दुनिया नाही. ही हाक आहे, आणि ती हाक आहे स्वामी समर्थ यांची. मी आता जे बोलणार आहे ते फक्त शब्द नाहीत. हा संदेश आहे, आणि हा संदेश प्रत्येकासाठी नसतो. तो निवडक लोकांसाठीच असतो. आज तुम्ही निवडले गेले आहात. गेल्या काही दिवसात तुमच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडलं आहे. कदाचित अचानक मन अस्वस्थ होतं. रात्री झोप लागत नाही. जुन्या आठवणी डोळ्यांसमोर येतात. कोणाचं तरी स्वप्न पडलं, किंवा एखादा संकेत वारंवार दिसतो आहे. हे सगळं योगायोग नाही. जेव्हा अक्कलकोटमध्ये स्वामी भक्तांना बोलवायचे, तेव्हा आधी त्यांच्या मनात हालचाल व्हायची. तुमच्यासोबतही तेच होत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. तू हरवलेला नाहीस. तू विसरलेला नाहीस. आजपर्यंत तुम्ही खूप काही सहन केलं आहे. लोकांनी गैरसमज केला. ज्याच्यासाठी केलं त्यांनीच पाठ फिरवली. विश्वास ठेवला, पण तुटला. आणि तरीही तुम्ही उभे आहात. हे का माहीत आहे? कारण कुणीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला धरून ठेवत आहे. हा व्हिडिओ तुम्ही ज्या दिवशी पाहत असाल, तो दिवस साधा नाही. आजपासून पुढील 7 दिवसात काहीतरी घडेल. हो, तुम्हाला एखादा संदेश येईल, किंवा एखादी अडकलेली गोष्ट सुटेल, किंवा एखादी भेट होईल जी तुमचं आयुष्य वळवेल. पण त्यासाठी एक अट आहे. तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. स्वामी म्हणतात, आता डोळे मिटा. हो, क्षणभर मिटा. शांत श्वास घ्या. तुम्हाला जाणवतंय का, कुणीतरी तुमच्या डोक्यावर हात ठेवतोय? ते मी नाही, तो आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गेल्या 3 महिन्यात तुमच्यावर परीक्षा चालू आहे. ही शिक्षा नाही, ही तपासणी आहे. तुम्ही हार मानता का, की श्रद्धा ठेवता? कधी कधी तुम्ही म्हणालात, बस आता नाही जमत. पण दुसऱ्याच दिवशी काहीतरी तुम्हाला पुन्हा उभं करत गेलं. ते काय होतं? तो संकेत होता. तुमच्यात एक वेगळी ऊर्जा आहे. म्हणूनच तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी आवडतात. मंदिरात गेल्यावर शांत वाटतं. काही लोकांच्या नजरेत पाहिलं की त्यांचा स्वभाव समजतो. आणि काही वेळा आधीच गोष्टी जाणवतात. ही देणगी आहे, आणि स्वामी ती जागृत करत आहेत. लवकरच तुम्हाला एक स्वप्न पडेल. त्यात एखादं मंदिर दिसेल, एखादा वृद्ध साधू दिसेल, किंवा तुम्ही एखाद्या पाय वाटेवर चालत असाल. ते स्वप्न साधं नाही, तो संकेत असेल. जर तुम्ही अजूनही ऐकत असाल, तर समजा तुमचं आणि स्वामींचं नातं घट्ट आहे. स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे स्वामी. हे लिहिणं म्हणजे हाकेला उत्तर देणं. स्वामी म्हणतात, बाळा, मी आहे. मी तुझ्यासोबत आहे. मी तुला कधीच सोडणार नाही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, परत आलात. याचा अर्थ तुम्ही फक्त उत्सुक नाहीत, तुम्ही जोडले गेले आहात.
हा योगायोग नाही. आज मी जे सांगणार आहे ते अजून गूढ आहे. गेल्या काही दिवसात तुमच्या हातून एखादी गोष्ट अचानक खाली पडली आहे का? अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन किंवा मेसेज आला आहे का? एखादं जुनं गाणं ऐकून मन भरून आलं का? वारंवार एखादा अंक दिसतो आहे का? हे सगळं साधं नाही. जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांना इशारा देतात, ते आधी वातावरण बदलतात. तुमच्या भोवती ऊर्जा बदलते. तुमच्या मनात हा प्रश्न अनेकदा आला आहे, माझं काम शेवटच्या क्षणी का अडतं? मी चांगलं करतो तरी मला त्रास का होतो? कधी कधी नकारात्मक ऊर्जा आपल्या भोवती जमा होते. पण घाबरू नका. स्वामी सांगतात, तुझ्यावर कोणाची नजर नाही, मी स्वतः तुझं रक्षण करतो. जर तुम्ही मागच्या काही दिवसात अचानक थकवा, चिडचिड किंवा बेचैनी अनुभवली असेल, तर आज रात्री एक छोटं काम करा. झोपण्याआधी पाण्यात थोडं मीठ टाका आणि हातपाय धुवा. हे शुद्धीकरण आहे. तुमच्या आयुष्यात एक दरवाजा आहे जो खूप काळ बंद आहे. तो दरवाजा म्हणजे एक संधी, एखादं नातं, एखादं स्वप्न किंवा एखादं आर्थिक समाधान. हा दरवाजा अचानक उघडेल, पण आधी तुम्हाला एक गोष्ट सोडावी लागेल. हो, ती गोष्ट म्हणजे तुमचा राग. ज्यांनी तुमच्याशी चुकीचं केलं त्यांना मनातून माफ करा. माफ करणं म्हणजे त्यांना योग्य ठरवणं नाही. माफ करणं म्हणजे स्वतःला मुक्त करणं. जेव्हा तुम्ही डोळे मिटून स्वामींचं नाव घेता, तेव्हा तुमचं मन जणू अक्कलकोटकडे प्रवास करतं. तिथली माती, तिथला वारा, तिथली शांतता, ती ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचते. तुम्हाला कधी अचानक स्वामींचं मंदिर पाहावंसं वाटलं आहे का? तर तो संकेत आहे. आज किंवा पुढच्या 48 तासात तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल. तो लहान वाटेल, पण त्याचा परिणाम मोठा असेल. निर्णय घेताना मन शांत ठेवा. जर मन गोंधळलेलं असेल तर 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि मग निर्णय घ्या. तुम्ही चुकीचे ठरणार नाही. तुमच्या घरात, विशेषतः जिथे तुम्ही झोपता, तिथे एक संरक्षण चक्र तयार झालं आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण जे लोक निवडले जातात त्यांच्या भोवती आधीच कवच तयार केलं जातं. जर मागच्या आठवड्यात एखादा अपघात टळला असेल किंवा मोठी अडचण शेवटच्या क्षणी थांबली असेल, तर समजा स्वामींनी तुमचा हात धरला आहे. तुम्हाला वाटतं नशीब खराब आहे, पण खरं काय आहे माहीत आहे का? तुमचं जुनं कर्म संपत आलं आहे. जे अडथळे होते ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच सध्या त्रास वाढल्यासारखा वाटतो. वादळ येण्याआधी वारा हा वाढतोच. आता तुमच्या अंगावर काटा आला का? मनात हलकं कंप पसरलं का? डोळ्यात पाणी आलं का? तर समजा तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला आहे. स्वामी म्हणतात, मी आहे, मी तुमच्याशी जोडला गेलो आहे, आणि जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवता तोपर्यंत मार्ग उघडत राहील. तुमच्या आयुष्यात जे त्रास आले ते शिक्षा नव्हते, तो हिशोब होता. जुन्या जन्माचा, जुन्या निर्णयांचा, जुन्या वचनांचा. आता तो हिशोब संपत चालला आहे. म्हणूनच तुम्हाला हलकं वाटू लागेल. जर मागच्या काही दिवसात अचानक मन शांत झालं असेल, तर तो संकेत आहे. बाळांनो, नशीब एकदम बदलत नाही, ते हळूहळू वळतं. जसं नदीचा प्रवाह वळतो, तुमच्या आयुष्याची दिशा बदलत आहे. कदाचित तुम्ही नवीन जागी जाल, नवीन लोक भेटतील, जुनी सवय सोडाल,
किंवा अचानक एखादी संधी मिळेल. हे सगळं आधीच ठरलेलं आहे. कधी तुम्हाला अचानक वाटलं का एकदा अक्कलकोटला जावं? ही केवळ इच्छा नाही, ही हाक आहे. तुमचं मन तिथे खेचलं जातं कारण तुमचं नातं जुनं आहे. जर प्रत्यक्ष जाता आलं नाही तर मनाने जा. डोळे मिटा, स्वामींचं रूप पहा. ते बसले आहेत आणि तुमच्याकडे पाहून हसत आहेत. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू खूप चाललास, आता मी तुला पुढे नेतो. श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आज कमेंटमध्ये लिहा, स्वामी मी तयार आहे. हे लिहिणं म्हणजे स्वीकार करणं आहे. स्वामी म्हणतात, मी आहे, मी तुमच्यासोबत आहे. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवता तोपर्यंत तुमचे मार्ग उघडत राहतील. श्री स्वामी समर्थ.